जबरदस्त मेनू आहे. 190 रुपयामध्ये एवढं तुम्हाला मिळतंय. तर शिरा ट्राय करते मी स्वीट डिश मध्ये आणि अशी बैठक व्यवस्था आहे. गुगलवर याच्यावर 2000 पेक्षा जास्त लोकांनी रेट केलेलं. स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं पुण्यामध्ये अभिजित या मराठी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पुण्यातील 1960 पासून जुनं असलेलं मुरलीधर श्री मुरलीधर प्युअर व्हेज रेस्टॉरंट थाळी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आता आपण आज जाऊयात आणि पाहूया या ठिकाणची थाळी कशी आहे. चला. इथे तुम्हाला सापडायचा जर का प्रॉब्लेम होत असेल तर हा रोड मी तुम्हाला दाखवते. हा कम्प्लीट नारायणपेठ आहे. इकडे गेले तर हा भिडे पूल लागतो, ते मेट्रो स्टेशन आहे. इकडे गेलं तर तुम्ही शास्त्री रोड लागतो आणि इकडे असं छोटासा जिना जातो मुरलीधर व्हेज. तर इकडं आल्यानंतर आम्ही सरप्राईज झालो. संडे क्लोज, म्हणजे जर का तुम्ही रविवारी इथे येण्याचा प्लॅन करत असतात तर नका येऊ, रविवारी सुट्टी असते यांना. तर हे टायमिंग्स आहेत बघा. श्री मुरलीधर थाली रेस्टॉरंट व्हेज रेस्टॉरंट. तर बघा आता आपण डायरेक्ट आत आलेलो आहोत आणि इथे सिटिंग अरेंजमेंट अशी आहे. वा, पूनमला टेबल पण मिळाला. या ठिकाणी अशी बैठक व्यवस्था आहे. सो बघा आता इथं आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला कुपन घ्यायला लागतं. तर 2 लोकांसाठी 380 म्हणजे 190 थाळीची प्राईस आहे की नाही. आणि आज आपला माईक राहिला आहे की नाही आणायला. इथं आल्यानंतर कळालं की माईकचं कनेक्टरच नाही, त्यामुळे आवाजमध्ये थोडासा फरक पडणार आहे. तर समजून घ्या तेवढं आहे की नाही. तर दही आणि ताक यापैकी एकच मिळतं. तर दही साखर घेतलेले आहे वाटी आणि ताक घेतलेलं आहे. अजून बघू आपल्या थाळीमध्ये काय काय पदार्थ असतात. 190 रुपयामध्ये अनलिमिटेड थाळी हे आपण बघूया. काय काय दाल. तर अच्छा, बीटची कोशिंबीर. ये काय कट. अच्छा, आमटीचाच प्रकार वाटतो आहे की नाही. मुगाची उसळ. अच्छा, मूग उसळ. हे काय दही शेंग, शेवगाची शेंगा दह्यामध्ये. आपण दही पालक खाल्ला होता ना त्या दिवशी. अरे भेंडी, आवडीची भेंडी. बढिया. दुपारची वेळ आहे त्यामुळे गर्दी पण भरपूर आहे इथे. लोक जेवायची वेळ आहे. तर बघा चपाती, गरम गरम चपाती आहे. नाही, फुलके आहे ते, गरम गरम आहेत एकदम. आणि हा व्हाईट ढोकळा दिसतोय. आणि त्याच्यानंतर पापड पण आहे मित्रांनो, पापड पण आलेला आहे. तर एवढे आयटम आपल्या थाळीमध्ये आहेत. म्हणजे एक आमटी आहे, एक कट आहे, ही मुगाची रस्सा भाजी आहे, दही शेवगा आणि भरलेली भेंडी. जबरदस्त मेनू आहे. 190 रुपयामध्ये एवढं तुम्हाला मिळतंय. ताक पण आहे. हा ताक किंवा दही साखर. मित्रांनो सुरू करूया आणि आपण बघूया इथली चव कशी आहे. बाय द वे गुगलवर याच्यावर 2000 पेक्षा जास्त लोकांनी रेट केलेलं आहे. 4.2 किती 4.2 ॲव्हरेज रेटिंग आहे. त्यामुळे आपण पण आलेलो आहोत आणि आपण बघूया की खरंच 4.2 आहे. चला तर सुरू करू. चला आपण खाऊया. मूग रस्सा. आपण त्याला विचारलं मूग आहे का, तो म्हणतो नाही मूग नाही, मूंग आहे. तर हा इडली ढोकळा आहे की नाही. पूनम काय म्हणते, इडली ढोकळा. नाही तर मग पूनमने जर का आपला पिवळा ढोकळा असता तर बिलकुल खाल्लं नसतं. तर आता हा इडली ढोकळा आहे. मस्त टेस्ट आहे आणि चटणी पण दिली त्याच्यावर, छान लागतं. त्याला आम्ही मगाशी विचारलं की आहे काय, कट म्हटला होता. पिल्यानंतर कळालं की चिंचगुळाची आमटी. म्हणजे टिपिकल ब्राह्मणी घरात कशी चिंचगुळाची आमटी बनते तशीच आहे सेम. पण मागे आपण कोथरूडला गेलो होतो, तिथे आशीर्वाद डायनिंग हॉल होता. तर तिथे आपण दही पालक किंवा ताकातला पालक खाल्ला होता. आता आपण दही शेवगा खातो. वा, दह्याचे शेवग्याचे एवढे प्रकार. तर हे आम्ही एक एक्स्ट्राचं स्वीट ऑर्डर केलेलं आहे, मूगडाळ शिरा. त्याची किंमत तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच. मला नक्की आठवत नाही आहे, पण आठवली की मी स्क्रीनवर लिहून तुम्हाला दिसेलच. मूगडाळ शिरा खाणार आहोत आपण स्वीट डिश म्हणून. थाळीमध्ये इथे एक आहे व्हेज पुलाव. पुलाव आहे. आणि माझा अजून मी पांढरा भात घेणार आहे. मस्त वाफाळलेला दिसला तर आता वाढ बघतो. साधा राईस आलेला आहे, गरम गरम वाफाळलेला आहे भारी. बस बस.
मस्त तूप दिलेलं आहे त्याच्यावर. तर शिरा ट्राय करते मी स्वीट डिशमध्ये. एकदम गरमागरम जसं स्वीट होममध्ये मिळतो ना तसा लागतो एकदम. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? हा व्हिडिओ खास आम्ही गणेशोत्सवाच्या आधी टाकायचा उद्देश असा की इथे तुम्ही गणपती बघायला येतातच, तर तुम्हाला भूक लागली तर हा एक ऑप्शन बेस्ट आहे. झालेलं आहे मित्रांनो जेवण आमचं, म्हणजे महाराष्ट्रीयन, राजस्थानी आणि गुजराती पदार्थ यांच्या थाळीमध्ये होते. 190 म्हणजे अफोर्डेबल आहे, अनलिमिटेड आहे. आणि स्वीट जर का तुम्ही घेणार असाल तर 70 किंवा 60 रुपयाला स्वीट, म्हणजे श्रीखंड आहे त्यांच्याकडे, मूग डाळ हलवा आहे आणि गुलाबजाम पण आहे. तर अशा पद्धतीची थाळी रेस्टॉरंट आहे. आम्हाला खूप आवडलं. म्हणजे पूनम मगाशी म्हटली की गणपती सुरू झाल्यानंतर तुम्ही इथे येऊ शकता आणि मस्त आहे जेवणाची, म्हणजे व्हरायटी पण आहे आणि क्वालिटी पण छान आहे. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटू मित्रांनो पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.